तुम्ही देवींचे माता पिता आहात। तुमची चिंता मला समजते आहे, परंतु तुम्ही हे विसरू नका की श्री महासदेवींचा विवाह कोणा सामान्य व्यक्तीशी झाला नाही। ते साक्षात श्री महादेव आहेत। कुठल्या घटनेचे काय अर्थ आहेत हे तुम्हाला नाही समजून येणार। मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे की ते बानूला घेऊन गडाकडे येत होते। बरोबर आहे, परंतु मी जो निरोप घेऊन आलो होतो तो देखील असत्य नव्हता। कुंभक अर्थात निकुंभ मल्हासुराचा पुत्र सुडाच्या भावनेनं वेशीवर आला होता। मायावी युद्धात तो पारंगत आहे आणि त्याच वेळी बाणाई जेजुरी सोडून चालल्या होत्या आणि त्या का चालल्या होत्या हे तुम्हाला वेगळं सांगायला नको। जर श्री खंडेराय गेले नसते तर बाणाई हाती लागल्या नसत्या। ह्या सगळ्याचं दायित्व कोणी घेतलं असतं? बाणाईला वाचवून परत घेऊन येत असताना तुम्ही श्री खंडेरायांना त्यांच्या बरोबर पाहिलं। तरी मी आपणास बजावले होते की असा परस्पर निर्णय नका घेऊ। देवींचा बंधू या नात्याने मला हे सांगणं भाग होतं। देवी, माझी एवढीच इच्छा आहे की देव इथे नसताना तुम्ही असे कोणतेही निर्णय घेऊ नये। बानू, मला आता गडावर जायला हवं। मी म्हाळसेला शब्द दिला आहे की पंधरवड्यातले 2 दिवस मी तुझ्याकडे येईन। मी तिच्या वचनात बांधलो गेलो आहे, तेव्हा तू ते समजून घ्यावं। वैजी, जर मला तुला भेटता आलं नाही आणि तरी तुला काही निरोप द्यायचा असेल तर सेवकांकरवी मला कळवत जा। माझ्याशी काही संपर्क होऊ शकला नाही तर प्रधानजींकडे संदेश पाठव, मला मिळेल तो। तुम्ही माझी काळजी नका करू जी। आणि तुला असं वाटत असेल की म्हाळसा तुझा द्वेष करते आहे, पण सत्य वेगळंच आहे। तिचा माझ्यावर राग आहे आणि तो ती व्यक्त करत असते। खूप दुखावली गेली आहे ती, स्वाभाविक आहे। तिचं खूप प्रेम आहे माझ्यावर। मला त्यांचा राग नाही। येऊ का जी? गणोबा ये। देवा, तुम्हाला मी एक सांगायला आलो होतो। सांग। गणोबा, संकोच नको। काय झालं? होय देवा, देवा म्हाळसा देवी गड सोडून नेवासेला चालले आहेत। काय? होय देवा। मी आलोच। मला जायलाच हवं।